लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। लातूर जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धेचा भव्य समारोप। पोलीस मुख्यालयाचे संघ सर्वसाधारण विजेते। फुटबॉल, कबड्डी, खो खो सह विविध स्पर्धा रंगल्या। महिला व पुरुष खेळाडूंना सन्मान। बातमी लातूर येथून। लातूर येथे 3 दिवसीय जिल्हास्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धेचा समारोप शनिवारी बाभळगाव येथील पोलीस कवायत मैदानावर पार पडला। या स्पर्धेत पोलीस मुख्यालय, चाकूर उपविभाग, अहमदपूर उपविभाग व निलंगा उपविभाग या 4 विभागांचे संघ सहभागी झाले होते। समारोप प्रसंगी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री संजयजी भारुका यांनी व्यक्त केले की काळाच्या ओघात पोलीस कामाचे स्वरूप बदलत असून प्रत्येक पोलीस शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे। तसेच तणावमुक्त जीवनशैलीसाठी क्रीडा स्पर्धा हा सर्वोत्तम पर्याय असल्याचे त्यांनी सांगितले। पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या स्पर्धेत फुटबॉल, व्हॉलीबॉल, हँडबॉल, बास्केटबॉल, खो खो, कबड्डी तसेच धावणे, गोळाफेक, लांब उडी, भालाफेक, थाळीफेक, तायक्वांदो यासारख्या अनेक स्पर्धा पार पडल्या। या स्पर्धेत पोलीस मुख्यालयाचे संघ सर्वसाधारण विजेते ठरले। उत्कृष्ट महिला व पुरुष खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह व ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले। समारोप सोहळ्यात पोलीस अधीक्षक अमोल तांबे, कमांडर सीआरपीएफ श्री पारसनाथ, असिस्टंट कमांडर सीआरपीएफ श्री विशाल कोरे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, पोलीस उपअधीक्षक गृह मेत्रेवार, उपविभागीय पोलीस अधिकारी व स्थानिक पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, शाखा प्रमुख, नागरिक आणि विविध वर्तमानपत्रांचे पत्रकार उपस्थित होते। स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी राखीव पोलीस निरीक्षक शेख गफ्फार, पोलीस उपनिरीक्षक आयुब शेख, क्रीडा प्रमुख रामलिंग शिंदे, युसुफ अली धावडे, प्रशांत स्वामी, रियाज सौदागर, सुहास जाधव, प्रशिक्षक रौफ सय्यद, दयानंद गिरी यांनी विशेष मेहनत घेतली। पदक आणि हे मेडल मिळवलेली आहे। जीवनात आपल्याला नेहमी असं म्हटलं जातं की स्पोर्ट्समन स्पिरिट असायला पाहिजे आणि पोलीस खात्याचं जे काम आहे त्याच्यामध्ये तर ह्याचं अत्यंत मोठं महत्त्व आहे। तांबे साहेबांनी असं म्हटलंय की त्यांना अशी अपेक्षा आहे की परिक्षेत्रीयच नाही तर राज्यस्तरीयच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या ज्या स्पर्धा होतात त्याच्यामध्ये लातूर जिल्हा पोलिसांनी यश मिळवावं। आणि मग मला त्यातून 1-2 ओळी तुम्हाला सांगाव्याशा वाटतात की जिंदगी की असली उडान अभी बाकी है। लातूर जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा 2025च्या कार्यक्रमासाठी आयोजित व्यासपीठावर उपस्थित श्री तांबे साहेब, श्री चव्हाण साहेब, इतर मान्यवर ज्यांनी स्पर्धांमध्ये भाग घेतला ते सगळे क्रीडा स्पर्धक व आज ह्या कार्यक्रम पाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले बंधू आणि भगिनींनो, सर्वात आधी मी तांबे साहेबांना धन्यवाद देऊ इच्छितो की इतक्या सुंदर बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमाचा साक्षीदार होण्याची मला त्यांनी संधी दिली। कारण ॲज अ सिव्हिलियन ही शिस्त, ही परेड आम्ही कधी अनुभवलेली नसते। आज तांबे साहेब जेव्हा ही परेड समोरून जात होती तेव्हा आपसुकच भारावल्यासारखं झालं होतं। त्यामुळे मी आपल्याला विशेष माझे आभार व्यक्त करतो। पोलीस मुख्यालय, निलंगा, चाकूर आणि अहमदपूर असे 4 संघांची यामध्ये विभागणी करण्यात आली होती आणि या 4 संघांमध्ये 104 पुरुष आणि 22 महिला अशा 126 खेळाडूंनी वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये सहभाग घेतला। यामध्ये सांघिक क्रीडा प्रकारांमध्ये हॉकी, फुटबॉल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, हँडबॉल, कबड्डी, खो खो या सांघिक खेळांच्या स्पर्धा घेण्यात आल्या। तसेच वैयक्तिक क्रीडा प्रकारांमध्ये ॲथलेटिक्स, स्विमिंग, क्रॉस कंट्री, बॉक्सिंग, जुदो,
वेटलिफ्टिंग या स्पर्धा त्या ठिकाणी घेण्यात आल्या. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी सगीर मोमीन, लातूर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.